जागा वाटपा संदर्भात आणि पुढली रणनीती ठरवण्यासंदर्भात शरद पवार आले इथे पार पडली। आजच्या बैठकीला माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, जितेंद्रजी आव्हाड, जयंतराव पाटील, मी स्वतः होतो आणि मुख्य म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित होते। 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो। आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपा संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत, एकाही जागेविषयी मतभेद नाही। आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भातलं एक प्रपोजल दिलेलं आहे, एक प्रस्ताव दिलेला आहे, त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे। आज अभी आपने देखा होगा कि महाविकास आघाड़ी की एक महत्वपूर्ण बैठक यहाँ हो गई, जिस बैठक में शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, मैं भी था शामिल उसमें, जयंत पाटिल, जितेंद्र आव्हाड और खास करके वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश आंबेडकर जी भी हमारे साथ बैठे थे। बहुत ही पॉजिटिव डिस्कशन हो गया, सकारात्मक चर्चा हुई और हमने ये तय किया है हम एक साथ चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र में। बात अगर आपका सवाल होगा सीट शेयरिंग के बारे में तो हमारे में कोई मतभेद नहीं है, लगभग सभी बातें तय हो गई है। याविषयी जी घोषणा आहे ते आम्ही एकत्र बसून करू, प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या घोषणा कोणी करणार नाही। वंचितचं समाधान होत आहे का? प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत आहे का? त्यांनी काही जागांबद्दल मागणी केली? प्रकाश आंबेडकरांचं एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची, त्याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे याच्याविषयी त्यांचं एकमत आहे। चर्चा हो गई, आज बहुत अच्छी चर्चा हो गई। बंटवारा हो गया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।